नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होईल मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 15 जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 15 जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 15 जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 15 जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि अखेर 15 जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची बाजारभाव पातळी आहे ही 4000 ते 4400 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। आणि जर आपण 15 तारखेनंतरचा विचार केला तर याच्यामध्ये 100% सुधारणा होणार। यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये खत बियाणांच्या खरेदीसाठी लगबग उडाली आहे आणि यासाठी पैशाची आवश्यकता असते आणि म्हणूनच मित्रांनो सध्या सोयाबीनची विक्री आपल्याला वाढलेली दिसत आहे। जाणकारांच्या मते 15 जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री या ठिकाणी कमी होणार आणि कमी होत जाणारी जी सोयाबीनची विक्री आहे यामुळे कुठेतरी सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार। यामुळे आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये 15 जून नंतर सोयाबीनच्या भावात 100% तेजी येताना दिसणार आहे आणि यामुळे जर आपल्याला 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसली तर आश्चर्य वाटायला नको। मग 15 जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव किती वाढणार तर लक्षात घ्या, 15 जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा कमीत कमी 100 ते जास्तीत जास्त 200 रुपयानं वाढू शकतो आणि सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आपल्याला या ठिकाणी
4,200 ते 4,600च्या दरम्यान दिसू शकते। म्हणजे जो तुमच्या मनातला प्रश्न आहे की अखेर 15 जून नंतर सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार, या प्रश्नाचं उत्तर आहे 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा भाव। फक्त एवढीच गोष्ट आहे की सध्या भाव कमी आहे, त्यामुळे 15 तारखेनंतर आपण तेजी पाहून जर सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल फायदा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।